जेव्हा तुम्हाला गुडघे, पाठ किंवा मान दुखणं आणि ताठरपणा येतो तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? आज आपण अगदी या सर्वसामान्य विषयासंदर्भात चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी भावना दिलीप चंदवानी. हितगुजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे गुडघेदुखी आणि उपचार, आणि याविषयी आपल्याला माहिती देतील डॉक्टर स्मिता नरम आणि डॉक्टर दीपा चाकूरकर मॅम. सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यानंतर त्यांच्या संदर्भात माहिती जाणून घेऊया. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर स्मिता नरम यांनी तुमचं आरोग्य तुमच्या हातात अर्थात युअर हेल्थ इन युअर हँड्स हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. डॉक्टर स्मिता नरम आयुशक्ती ग्रुप कंपनीचे संस्थापक आणि जगप्रसिद्ध अशा पल्स रीडर्स देखील आहेत. त्यांनी 2 लाखाहून अधिक सल्लामसलत केलेली आहे. जगातील जागतिक स्तरावर अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित देखील करण्यात आलेला आहे. त्यापैकी एका जर्मनीचा कश्यप पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. 160हून अधिक देशांमधील एकाधिक US आधारित रेडिओ आणि TV शो मध्ये त्यांनी काम देखील केलेलं आहे. आणि यानंतर डॉक्टर दीपा यांच्या संदर्भात आपण जाणून घेऊया. डॉक्टर दीपा चाकूरकर मॅम एका दशकाहून अधिक काळ आयुशक्ती सोबत आहेत. जवळपास 1.5 लाखाहून अधिक लोकांना प्रभावित करण्याचं श्रेय त्यांच्याकडे आहे. आता आपण विषयाला सुरुवात करूयात. डॉक्टर, आपलं खूप खूप स्वागत पुन्हा एकदा. आता आपण खरं तर गुडघेदुखी या महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. अगदी असा कॉमन त्रास आहे जो आपल्याला सगळीकडे बघायला मिळतो. वय कमी असेल जास्त असेल ह्या गोष्टी न बघता आज गुडघेदुखी अनेकांना आहे. डॉक्टर, गुडघेदुखी होऊ नये, डॉक्टर स्मिता तुमच्यासाठी हा प्रश्न आहे. गुडघेदुखी होऊ नये यासाठी आयुर्वेदामध्ये कोणकोणते उपचार उपलब्ध आहेत? गुडघेदुखी जास्त वात आणि आव जेव्हा आपल्या सांध्यात जमा होतात त्याने ते सूज येते सांध्यात, आणि नंतर वाताने सांध्यामधून गॅप कमी होऊन भयंकर वेदना आणि जडपणा येते. ते त्यांचे मुख्य कारण आहेत. माझी स्वतःची आई, ज्याची वय जेव्हा 65 वर्षाची होती त्यावेळी त्याला भयंकर संधिवातचा त्रास झाला आणि एक दिवस ते बेडपासून पण बाहेर उठू शकत नव्हती आणि जिने चढणे उतरणे पण अगदी कठीण झाले होते. त्यांना मी सांगितलं, तुझ्या जीवनच्या लक्ष्य काय? त्यांनी बोलला की मला कायमचे ॲक्टिव्ह राहायचे आहेत. तर मी त्याच्यासाठी ताबडतोब आयुशक्तीच्या डिटॉक्स आहार, घरगुती उपाय आणि हर्बल फॉर्म्युलास असा आर्थ्रोक्स प्रोग्राम सुरू केला. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण फक्त 2 महिन्यातच तो बाजारात 1 तास मार्केटमध्ये चालून जात होती. त्याचे जिन्ने उतरणे चढणे असं सोपं झालं होतं आणि हळूहळू 6 महिन्यानंतर ते पूर्णपणे वेदना आणि जडपणापासून मुक्त झाली होती. क्या बात आहे. हां. आणि आता त्याची वय ॲक्च्युली 84 आहेत आणि या वयात पण ती 5000 पावले चालतात आणि स्वयंपाक पण घरात करतात. क्या बात आहे. खरं तर आयुशक्तीमध्ये अनेकांनी उपचार घेतलेले आहेत आणि हे उपचार कसे होते, उपचार घेत असताना नेमका त्यांना काय बदल बघायला मिळाला, या संदर्भात आज आपण खरं तर त्यांच्याकडे उपचार घेतलेल्या एका रुग्णाचं मनोगत ऐकूयात. माझं नाव राजश्री जगन्नाथ कदम, वर्ष 67. आज 20 वर्ष मला पायाचा त्रास होतोय, गुडघ्यांचा. पण खूप डॉक्टर उपचार केले. सर्व डॉक्टर सांगत होते ऑपरेशन करून घ्या म्हणून. आमची तयारी नव्हती ऑपरेशन करायची. मुलं पण म्हणाली ऑपरेशन करायचं नाही. नंतर आम्ही यांच्याकडे आलो 2 वर्षापूर्वी. त्यांच्याकडे आलो, त्यांनी मला आयुशक्तीची औषधं दिली. त्याने मला 50% फरक पडलाय. आणखीन त्याच्याशिवाय हे पंचकर्म मालिश करून सुद्धा 2 कोर्स मी पूर्ण केले. त्यामुळं मला थोडं अर्धा तास चालता येतं. त्यामुळं मला बराचसा यांच्याकडून फरक आहे आणि अजून माझी औषधं चालू आहे. आता 2 वर्ष मी पेनमुक्ती औषधं घेते आहे, क्रीम वापरते. बऱ्याचशा लोकांना सांगतो की हे आयुशक्ती केंद्र आहे, तिथे तुम्ही जा, ते औषधं चालू करा, पण या औषधाने फरक पडतो. तेव्हा डॉक्टर दीपा, आपण बघतोय खरं तर या ठिकाणी आयुशक्तीमध्ये उपचार घेतल्यानंतर त्यांना किती चांगला अनुभव मिळालेला होता आणि हा जो त्रास होता तो पूर्णपणे बरा झाला. डॉक्टर, सामान्य वेदनाशामक ज्या औषधी असतात त्याच्यापेक्षा ऑर्थोक्सो दीर्घकाळापर्यंत उपचार देतात आणि ते टिकतात देखील, हे कसं शक्य आहे? आयुशक्तीमध्ये आम्ही आर्थ्रोक्स प्रोग्राम हा डिझाईन केलेला आहे. या आर्थ्रोक्स प्रोग्राममध्ये 3 R हे आम्ही अनुसरणाने करतो. त्यामध्ये अत्यधिक सांध्यांमध्ये जो अत्यधिक वात आणि वेदना आणि सूज जी असते ती काढण्याच्या प्रक्रियेला आम्ही आर्थ्रोक्स ही ट्रीटमेंट करतो. ही साधारणतः 3 ते 4 आठवड्यांची जी प्रक्रिया असते ती सांध्यांमधून अत्यधिक वात आणि श्लेष्मा काढून टाकून पेशंटला 50 to 60% म्हणजे 50 ते 60% त्यामध्ये पेशंटला फरक जाणवून येतो.
या प्रक्रियेमध्ये. आणि हा पहिला आर आहे, त्याला आपण रिमूव्ह असं म्हणतो. निश्चितच. तर डॉक्टर दीपा, मला पुढचा प्रश्न देखील तुम्हाला विचारायचा आहे. पिंड हे जे आहे हे आराम देतं का? आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डिटॉक्स हे देखील खूप महत्त्वाचं आहे, जसं तुम्ही मगाशी सांगितलं, ते का? निश्चितपणे डिटॉक्स हे सांध्यांमधलं जे वात आणि अत्यधिक वाढलेला जो श्लेष्मा असतो तो काढून टाकण्यासाठी आपल्याला डिटॉक्स हे खूप अत्यंत आवश्यक असते. पण घरगुती उपचार पद्धतीमध्ये आपल्याला पिंडस्वेद म्हणजे आपण एक कॉटनच्या टॉवेलमध्ये, जाडसर कॉटनच्या टॉवेलमध्ये सुंठ आणि ओवा 1 कपभर असं प्रत्येकी घेऊन त्याने जो दुखत असलेला भाग आहे त्यावर जर का आपण शेक दिला तर अत्यंतपणे आपल्याला असं जाणून येईल की तिथली वेदना आणि सूज हे 20 ते 30% ह्या घरच्या उपचाराने व्यवस्थित कमी होऊ होऊ शकते, शकते. क्या कमी बात होऊ आहे. शकते. हां, खरंय. डॉक्टर, दुसरा आर म्हणजे नेमकं काय असतं त्या संदर्भात सांगा. दुसरा आर म्हणजे रिपेअर. अच्छा. आपण रिपेअर करूया. पण त्याच्यापूर्वी मला एक सांगायचे आहे की फक्त पिंडस्वेदनी आराम मिळत थोडाफार, पण डिटॉक्स आतून करणार तर कायमच्या दीर्घकालीन अच्छा. आराम मिळतो. अच्छा. Now, दुसरा आर असा आहे की सांधे आणि हाडाची दुरुस्ती करणे म्हणजे रिपेअर करणे. तुमच्या आहार हे एक मुख्य आहे. आहारात गव्हाचे पदार्थ, तळलेले, आंबट किंवा रेड मांस हे सगळं बंद करायचे आहेत, कारण ते हेवी असते. आणि त्याच्यापेक्षा तुम्ही ज्वारीची, रागीची भाकरी घ्या, भाजीपाली किंवा मुगाची डाळ घ्या. त्यांनी काय होणार की सूज कमी होणार आणि वेदना पण थोडी कमी होणार. जर तुम्हाला नॉनव्हेजची सवय असेल तर कधी कधी तुम्ही फिश किंवा रेड चिकन किंवा एग्स घेऊ शकतात. आता एक घरगुती उपाय पण देखील तुम्ही करू शकतात. प्रत्येकी 1 छोटी लहान चमच घ्या हळदी, धण्याची पावडर आणि मेथीची पावडर. त्याच्यात अर्धा टीस्पून सोंठ पावडर टाका, पाव टीस्पून ओवा आणि पाव टीस्पून लसूणची पेस्ट मिसळून अर्धा ग्लास पाणी ते मिश्रण तयार करा. आणि हे मिश्रण दिवसातून 2 ते 4 वेळा घ्या. त्याने तुम्हाला हळूहळू थोडकं पेन, वेदना आणि सूज कमी होणार. निश्चितच. मात्र डॉक्टर, जसं तुम्ही सांगितलं की घरगुती उपाय त्या ठिकाणी आहेत. आता डॉक्टर दीपा, मला तुम्ही सांगा की हे घरगुती उपाय केले तर तो आजार जो आहे हा पूर्णपणे ठीक होऊ शकतो का, की यासोबत औषध घेणं गरजेचं आहे? घरगुती उपाय हे 20 ते 30% आराम देतात. पण अच्छा. निश्चितपणे आयुशक्तीचे जे हर्बल प्रॉडक्ट्स आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. आहार, पंचकर्म हे करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून जे हाडाची जी लवचिकपणा आहे ती आपल्याला घनता वाढवायची असते. म्हणून हर्बल प्रॉडक्ट्सची खूप आवश्यकता असते. Yes. निश्चितच. डॉक्टर, आता हे जे हर्बल प्रोडक्ट्स आयुशक्तीमध्ये वापरले जातात, मला त्या संदर्भात सांगा, हे सायंटिफिकरित्या प्रूव्ह झालेले आहेत का? हे सायंटिफिक रीतून एकदम प्रूव्ह झालेलं आहे. क्या पण बात आपण पूर्वी बघूया एक पारुलची स्टोरी. लंडनची आमची ऍक्च्युअली रुग्ण आहेत, लंडनची क्लिनिक मध्ये येतात आणि त्यांनी फक्त हर्बल फॉर्म्युला आणि डाएट पथ्य वगैरे करून त्यांचे काय जुना संधिवातमध्ये काय परिणाम आला. निश्चितच. अगोदरपासूनच माझ्या गुडघ्यावर सतत दुखणं असायचं आणि पायाला सूजही होती आणि चालायला फिरायलाही त्रास व्हायचा. बसून पटकन उठल्यावर अक्षरशः रडू यायचं. हे मला गेल्या 5 वर्षापासून त्रास होता. आयुशक्तीविषयी मला किमान 12-15 वर्षापासून माहीत आहे. अगोदर पण माझा हिमोग्लोबिन फार कमी होता. नंतर झी टीव्हीवर स्मिताजीने जे सांगितलं ते बघून आणि त्याप्रमाणे करून मी माझा हिमोग्लोबिन 7 पासून 12 पर्यंत वाढवलं. स्मिताजींना मी गेल्या डिसेंबर महिन्याला भेटले होते. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही हे औषध चालू ठेवा आणि जी वस्तू खायची नाही त्याला टाळा, तर तुम्ही नक्की बरे व्हाल. आणि आता मला फार बरं वाटतंय. मला आता 50% रिलीफ वाटतंय. स्मिताजीने जे जे सांगितलं आहे ते मी नियमितपणे पाळते. जे नाही खायचं ते मी खात नाही आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी प्राणायाम आणि एक्सरसाइज सुद्धा करते, तेही पहाटे 4:30 वाजता. तेव्हा खरं तर एक्सरसाइज, प्राणायाम आणि सोबतच त्यांना जे पथ्य तुम्ही पाळायला सांगितले ते पाळल्यानंतर ते ठीक देखील झालं, त्या संदर्भात सांगितलं. डॉक्टर, तुम्ही मला यांनी जसं सांगितलं की घरगुती उपचार करता येऊ शकतात आणि त्यानंतर तुम्ही मला सांगितलं की काही जे आयुशक्तीचे औषध आहे ते घेणं खूपच गरजेचं आहे. हे औषध सायंटिफिकरित्या प्रूव्ह आहेत का, या संदर्भात मला सांगा. US प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार आयुशक्तीचे हर्बल सूत्र पेनमुक्ती MJ, संधी गॅल, पेनमुक्ती क्रीम 2 गटात देण्यात आले.
दोघेही वेदनाशामक औषधांवर अवलंबून होते. दोन्हीही गट 5 मिनिटांपेक्षा जास्त चालू शकत नव्हते, व्यायाम करू शकत नव्हते आणि ऑफिसमध्ये बसूनसुद्धा काम करण्यात त्रास होत होता. 90 दिवसानंतर प्लेसिबो गटामध्ये कोणताही बदल झाला नाही आणि 90 दिवसानंतर पेनमुक्ती गटामध्ये खालील बदल झाला. एक वेळ 30 मिनिटांपेक्षा जास्त चालू शकत होते, ऑफिस वर्क करू शकत होते आणि व्यायामही वेदनामुक्त करू शकत होते. ही तुलनात्मक हे प्रकाशित झालेलं आहे. क्या बात आहे. तेव्हा आपण बघतोय की हे किती उत्कृष्ट असं आहे. तेव्हा प्रत्येकाने खरं तर याचा लाभ घेणं खूपच गरजेचं आहे. दीर्घकालीन वेदना दूर करण्यासाठी आयुशक्ती डॉक्टरांना नक्कीच भेटा. डॉक्टर स्मिता, पुढचा प्रश्न खरं तर तुम्हाला विचारते. तिसरा आर म्हणजे नेमकं काय असतं? तर तिसरा आर म्हणजे आपण टॉक्सिन्स काढून टाकल्यानंतर, हाडाची दुरुस्ती केल्यानंतर आणि आयुशक्तीच्या ते प्राचीन पद्धती वापरून आपण हाडाचे उपास्थी पुन्हा तयार करतो. आणि हे आपण आयुशक्ती डॉक्टरांचे मार्गदर्शन खाली आहार किंवा तेलाची बस्ती, औषधी चे एनिमा वगैरे वापरून केले जातात. निश्चितच. डॉक्टर दीपा, आता तुम्ही मला सांगितलं की जे प्रूफ झालेले आहे सायंटिफिक रित्या, तर त्या संदर्भातला काही मला तुम्ही नमुना दाखवू शकतात का की ज्याच्यामुळे आपल्याला ते त्या संदर्भात कळेल? होय. आपण हे स्क्रीनवर बघू शकता. हे अमेरिकन जर्नल ऑफ फार्मामध्ये प्रकाशित झालेलं आहे आणि आहे की आयुशक्तीच्या ऑर्थॉडॉक्स पद्धतीमध्ये जो आपण हाडांचा गॅप जो कमी झाला होता आणि त्यामुळे जे हाडं एकमेकांना घर्षण करायची आधी, ती या ऑर्थॉडॉक्सच्या आयुशक्तीच्या ट्रीटमेंटनंतर हा गॅप कमी झालेला, हा गॅप वाढतो. म्हणजे घर्षण, हाडांमधली जी सूज आहे ती गेल्यानंतर, वेदना कमी झाल्यानंतर त्यातला 2 सांध्यांमधला हा गॅप वाढतो असं आपल्याला दिसलं आहे. युरोप, UK, USA हे सगळीकडे जे आयुष्याचे क्लिनिक असतात तिथे आम्ही आमचे सगळं क्लायंटचे रेकॉर्ड ठेवतात आमची सिस्टम मध्ये. आणि आम्ही 3 लाखहून अधिक लोकांना मदत केलेली आहे आणि आम्ही पाहिलं आहे की सगळ्यांना 90% पीपलला ह्याच्यामध्ये परिणाम नक्की येतेच. हां, निश्चितच. तेव्हा आपण बघतोय की आयुशक्ती जे आहे ते जगभर प्रसिद्ध आहे. तर चला तर मग आपण बघूयात की विदेशातील डॉक्टर आयुशक्तीबद्दल काय म्हणतायत. गेल्या 32 वर्षांपासून आयुशक्तीनं जगभरात 108 देशांमध्ये 15 लाखांहून अधिक लोकांचे जुने आजार यशस्वीपणे बरे केलेत. आर्थरायटिस, अस्थमा, डायबिटीस, हृदयरोग, त्वचेचे विकार, तणाव आणि डिप्रेशन, केसांचं गळणं, पोटाच्या समस्या, लठ्ठपणा, PCOD, वंध्यत्व, बालरोग आणि इतर अनेक जुने आजार बरे करण्यात आयुशक्ती स्पेशलाइज्ड आहे. आयुशक्तीची स्थापना वैद्य स्मिता नरम यांनी केली आहे. ही कंपनी WHO, GMP आणि ISO 2015 प्रमाणित आहे. आयुशक्तीच्या प्रभावी उत्पादनांना उच्च तंत्रज्ञान जसं की HPTLC, AAS आणि युरोपियन लॅबोरेटरीमध्ये तपासलं जातं. हे सुनिश्चित करण्यासाठी की आयुशक्तीची उत्पादनं सुरक्षित आणि प्रभावी आहेत. आयुशक्ती उत्पादनांची क्षमता अनेक आंतरराष्ट्रीय प्रकाशन स्तरावर सिद्ध झाली आहे. आयुशक्तीनं शेकडो विदेशी डॉक्टरांना नाडी परीक्षण आणि आयुर्वेद यामध्ये प्रशिक्षित केलंय. आयुशक्तीचे मुंबई, गोवा आणि जर्मनी इथे 3 दवाखाने आहेत जिथे लोक जुन्या आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी 3 ते 4 आठवड्यांचं डिटॉक्स पंचकर्म करायला येतात. आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-266-3001 आणि भारताबाहेरील रुग्णांसाठी आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-280-0906. आमचा ईमेल ID info@ayushakti.com.
तेव्हा आपण बघितलं की एकूणच भारतामध्येच नाही तर भारताच्या बाहेर देखील आयुशक्तीचा किती मोठ्या प्रमाणात वापर होतोय, तेव्हा तुम्ही नक्कीच फायदा घ्या. तुम्हालाही कोणत्याही आरोग्याच्या समस्या असतील तर तुम्ही स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधून आयुशक्ती डॉक्टरांशी संपर्क साधू शकतात. सोबतच तुम्हाला समोर एक वेबसाईट देखील दिसत असेल, त्या वेबसाईटवर लॉग इन करून या संदर्भात माहिती देखील तुम्ही जाणून घेऊ शकतात. डॉक्टर स्मिता, खरं तर आयुशक्तीची जी सेवा आहे ती लक्ष्मी योजनाच्या अंडर येते. हे नेमकं काय आहे त्या संदर्भात सांगा. आमचे ऍक्च्युली भावना, आमचे क्लिनिक जागतिक स्तरावर 150 क्लिनिक असतात वेगवेगळे देशात, म्हणजे युरोप, UK, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंडियामध्ये. आणि हे सगळे जे आमचे फ्रँचायझीज आहे ते लोकांची सेवा करून खूपच चांगली लक्ष्मी उत्पन्न करते, म्हणून आम्ही त्याला सेवा लक्ष्मी योजना बोलवते. अच्छा. आणि तुमच्याकडे जरी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी 6 लाख ते 15 लाख 15 लाख असतील तर आमची तुम्हाला खात्रीशीर लक्ष्मीचे यश मिळणारच असे आम्ही नक्की सपोर्ट करतात आणि आम्ही श्युरिटी देतात. हां. तेव्हा आपण बघतोय की आयुशक्तीमध्ये श्युरिटी देखील दिली जाते. डॉक्टर, आता आपल्याकडे वेळ कमी आहे, मला लवकरात लवकर काही टिप्स तुमच्याकडून जाणून घ्यायचे, त्या संदर्भात सांगा. तर दर्शकांनो, जर तुम्हाला वारंवार खोकला सर्दीचा त्रास होत असेल तर हा घरगुती उपाय नक्की करून पहा. अर्धा चमच ओवाचा चूर्ण, ताज्या तुलसी 10 पत्ते पाने, ताज्या आल्याचा 1 तुकडा, 2 काली मिरी, जर मिळेल तर 2 पाने अडुसीचे फ्रेश, 1 छोटी चमच भरून गूळ आणि 1 कप पाण्यात 2 मिनिट उकळून घालून घ्या. हा चहा दिवसातून 3 ते 4 वेळा घ्या. वारंवार होणाऱ्या खोकला आणि सर्दीमध्ये हे खूपच फायदेशीर आहे. यामुळे तुमची इम्युनिटी पण वाढते. असाच एक झटपट टिप्स 6 मी तुम्हाला पुन्हा भेटेल आणि म्हणून माझी हे आहे विशेष तुमच्यासाठी की नेहमी निरोगी राहा आणि आनंदित राहा. तेव्हा आज आम्ही तुमच्या फायद्यासाठी अनेक घरगुती उपचार दाखवले आहेत, डॉक्युमेंट तयार केलेले आहेत, जो तुमच्या फोनवरून स्क्रीनवरून दाखवलेल्या बारकोड स्कॅन करून डाउनलोड करू शकतात. तुमचा फोन स्क्रीनच्या जवळ आणा आणि हा जो कोड तुम्हाला दिसतोय त्यावर स्कॅन करा. स्क्रीनवर दिसत असलेला बारकोड स्कॅन करून तुम्ही तुमच्या घरी बसून घरगुती उपचार आणि तपशील मिळवता येतील तुम्हाला. तुमचा कॅमेरा स्क्रीनर उघडा आणि तो TV जवळ आणा आणि डाउनलोड करून घ्या. सोबतच जर तुम्हाला फ्रँचायझी घ्यायची असेल तर तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर देखील तुम्ही संपर्क करू शकतात. आणि आयुशक्ती संदर्भात जर तुम्हाला डिटेल माहिती हवी असेल तर तुमच्या समोर हा मेल ID दिसतोय, या मेल ID वर देखील तुम्ही संपर्क साधू शकतात. डॉक्टर, तुम्ही खरं तर इथं आलात आणि आयुशक्ती संदर्भात इतकी महत्त्वाची माहिती दिली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तेव्हा या कार्यक्रमात मी आता इथंच थांबते. त्याच्या बातम्यांसाठी पाहत रहा फक्त झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. नमस्कार.